पहा बरोबर, तुम्ही UPSC करा किंवा MPSC करा किंवा तुम्ही स्टेटच्या सरळ सेवा एक्झाम करा, त्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजेच हा सब्जेक्ट कशामध्ये येतो, तर हा सब्जेक्ट येतो राज्यशास्त्रामध्ये. आणि यामध्ये तुम्हाला घटनादुरुस्ती हा एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, जेव्हा हा टॉपिक आपण हाताळतो तेव्हा लक्षात ठेवा, भारतीय संविधान यामध्ये घटनादुरुस्ती हे का बरं महत्त्वाचं आहे, आणि हे घटनादुरुस्ती करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि यांची परिभाषा यामध्ये कशा प्रकारची आहे आणि काय गायडन्स आपल्याला यांनी केलेलं आहे आणि यांचे महत्त्व आपल्याला या गोष्टीमध्ये समजावं लागेल. ते म्हणजे बघा, घटनादुरुस्ती हा टॉपिक इतका महत्त्वाचा आहे. आणि बघा, हा नुसता अभ्यासासाठीच नाही तर हा आपल्या जीवनभरासाठी हा महत्त्वाचा आहे. ते म्हणजे कसं बघा, वेळोवेळी आपण घटनादुरुस्ती जे करतो, जे बदल आपण घटनेत दिलेली घटना आहे त्या घटनेमध्ये करतो, त्याला आपण घटनादुरुस्ती पद्धत म्हणतो. ठीक आहे, हे आपण कुठून घेतली आहे, हे दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. ठीक आहे, बघा, भारतीय राज्यघटनेत 100+ घटनादुरुस्ती झालेल्या आहे. ठीक आहे, जवळपास 106 अशा प्रकारच्या घटनादुरुस्ती झालेल्या आहे. ठीक आहे, आता हे सर्व आपण एका दमानं पाहणार नाही आहोत. का बरं? कारण की तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. यासाठी आपण ते माहिती आहे काय, पार्ट वाईज आपण करणार आहोत. म्हणजेच पार्ट 1 आणि पार्ट 2 याप्रमाणे. ठीक आहे, तर आज आपण पहिला पार्ट पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला दुसरा पार्ट लगेच मिळणार आहे. म्हणजेच दोन्ही रिव्हिजन एकाच वेळेस आणि चांगल्या वेळेस होणार आहेत. घटनादुरुस्ती म्हणजे काय, जेव्हा ही अमेंडमेंट केल्या जाते त्या अमेंडमेंटची पार्श्वभूमी ही महत्त्वाची आहे. कारण की बघा, पाठांतर हा फक्त एकमेव मार्ग नाही आहे पास होण्यासाठी. फक्त आणि फक्त प्रॅक्टिकली जेव्हापर्यंत आपण ते समजून घेत नाही तेव्हापर्यंत आपला एक्झाम निघू शकणार नाही. MPSC कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी यामध्ये मल्टीलायनरमध्ये असे प्रश्न विचारले जाते की तुम्ही कन्फ्यूज होऊन जातात. तुम्हाला असं वाटते हे राईटच आहे, परंतु ते रॉंग असते. बघा, राज्यघटनेत वेळोवेळी बदल प्रक्रिया म्हणजेच घटनादुरुस्ती होय. आता बघा, जी आपली कॉन्स्टिट्यूशन आहे त्यामध्ये जो वेळोवेळी बदल केला जातो, म्हणजे वेळोवेळी म्हणजे कसं काय, बघा, जो वेळ निर्माण होतो त्यामध्ये जे समस्या निर्माण होते आणि त्या समस्याचं समाधान करण्यासाठी जी घटनादुरुस्ती घटनेद्वारे केल्या जाते तिला घटनादुरुस्ती असं स्वरूप म्हटलं जाते. भारताची राज्यघटना लवचिक आणि कठोर आहे. बघा, हे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे. काय तर अत्यंत महत्त्वाची आहे. का बरं? परीक्षेमध्ये अनेकदा विचारलेलं आहे, भारताची घटनादुरुस्ती ही लवचिक आणि कठोर आहे का, तर हो. कशा प्रकारे? बघा, काही घटनादुरुस्ती सोप्या पद्धतीने केली जाते. आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. ते म्हणजे काही घटनादुरुस्ती हे सोप्या पद्धतीने म्हणजे एकदम नॉर्मल पद्धतीने केले जाते आणि काही घटनादुरुस्ती हे विशेष पद्धतीने विशेष बहुमताने केले जाते. हे देखील महत्त्वाचं आहे. घटनादुरुस्ती कोणत्या कलमात आहे? कलम विचारते का, तर 100% घटनादुरुस्ती तरतूद कलम 368 मध्ये आहे. बघा, यासोबतच एक लक्षात ठेवा, ते म्हणजे ही घटनादुरुस्ती पद्धत आपण कुठल्या देशाकडून घेतलेली आहे याद्वारे प्रश्न विचारला जाते, म्हणजे विचारले जाते. त्यानंतर एक लक्षात ठेवा, दक्षिण आफ्रिका या देशाकडून आपण ही घटनादुरुस्ती घेतलेली आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर संसदेला राज्यघटनेत बदल करण्याचा अधिकार आहे का? हो, बदल करण्याचा अधिकार आहे. कोणाला? फक्त आणि फक्त संसदेला. बघा, विधानमंडळ यांना आहे का, तर नाही. हे जे राज्य लेवलवर असते यांना अधिकार आहे नाही. फक्त आणि फक्त कोणावर आहे, तर तो अधिकार म्हणजे संसदेला दिलेला आहे. आता बघा, संसद म्हणजे काय ही कॉन्सेप्ट समजून घ्या. बघा, लोकसभा सोबत राज्यसभा. लोकसभा कशी आहे, लोकांचे प्रतिनिधित्व करून देते. लोकांनी प्रत्यक्ष निवडलेले खासदार यामध्ये बसतात. सोबत लक्षात ठेवा, राज्यसभा प्रत्यक्ष निवडले जाते का? नाही, अप्रत्यक्ष. बघा, हे राज्यसभा कोणाचे प्रतिनिधित्व करतात, तर ते घटक राज्याचे प्रतिनिधित्व करतात. सोबत लक्षात ठेवा, यांची निवडणूक ही अप्रत्यक्ष असते. सोबतच लक्षात ठेवा, ते म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा प्लस एक महत्त्वाची गोष्ट, प्लस का बरं दिलं, राष्ट्रपती. हे 3 मिळून काय म्हटलं जाते, तर संसद. ठीक आहे, म्हणजेच राष्ट्रपती हे अविभाज्य घटक आहे. कशाचा? तर संसदेचा. हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर आपण पाहू, संसदेला घटनेत बदल जो करण्याचा अधिकार आहे हा किती महत्त्वाचा आहे आणि फक्त संसदेलाच आहे का, हे देखील आपण पाहू. बघा, सोबतच आपण लक्षात ठेवू घटनादुरुस्तीचे प्रकार. आता घटनादुरुस्ती यांचे किती प्रकार पडते, 1 पडते, 2 पडते की 3 पडते. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मल्टीलायनरमध्ये नेहमी येऊ शकते. त्यासाठी हे लक्षात ठेवा, 3 प्रकार आहे. आता बघा, 3 प्रकार आहे, हे आपण पाठ केलं काही दिवसांनी आपण विसरून जाऊ शकतो. 2 लक्षात राहू शकते, 1 लक्षात राहू शकते. त्यासाठी आपल्याला सविस्तर माहिती मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता यामध्ये 3 प्रकार कोणते कोणते आहे? साध्या बहुमताने. त्यामध्ये आपण याच्यामध्ये उदाहरणासहित पाहू. नवीन राज्य निर्माण, राज्याची सीमा बदलवणे, हे कशा प्रकारे केले जाते, तर हे सर्व गोष्टी फक्त आणि फक्त साध्या बहुमताने केल्या जाते. त्यानंतर बघूया विशेष बहुमत. आता विशेष बहुमत कशाला म्हणते आणि त्यामध्ये काय उदाहरण आहे ते देखील पाहू. संसदेच्या दोन्ही सभागृह म्हणजे कोणतं? लोकसभा प्लस राज्यसभा. ठीक आहे, 2/3. बघा, याच्यामध्ये 2/3 मेन्शन केलेलं स्पष्ट. जेव्हा आपण विशेष बहुमत म्हणू ना, त्यामध्ये 2/3 हे बहुमत येणार. ठीक आहे, हे बहुमत आवश्यक लागणार. त्यानंतर साध्या बहुमतमध्ये आपल्याला असं काही कंपल्सरी केलं आहे का 2/3 तर नाही. ठीक आहे, त्यानंतर बघूया विशेष बहुमत प्लस राज्यांची मंजुरी. आता बघा, काय काय विधेयक आहे किंवा कोणत्या मुद्दे आहे ज्यांच्यावर आपल्याला विशेष बहुमत प्लस राज्यांची मंजुरी देखील लागते काही महत्त्वाच्या बदलांसाठी. आता काही महत्त्वाच्या बदलांसाठी जोपर्यंत आपल्याला ते माहीत नाही राहील, मग त्यासाठी आपल्याला साधे बहुमत, विशेष प्लस राज्याची मंजुरी हे आपल्याला कळणार नाही. म्हणून आपल्याला ते एकदम इझी तरीके समजून घ्यायसाठी आपल्याला हे मुद्दे लक्षात ठेवावे लागेल. काही महत्त्वाच्या म्हणजेच कोणत्या महत्त्वाच्या बदलांसाठी, तर बघा,
अर्ध्या राज्यांची मंजुरी आवश्यक लागते. आता कोणते आहे तर उदाहरण पाहू आपण. बघा, राष्ट्रपती म्हणजे मग याच्यानंतर तुम्हाला प्रश्न आला की राष्ट्रपती निवड ही साध्या बहुमताने होते, विशेष बहुमताने होते, विशेष प्लस राज्यांची मंजुरी पाहिजे का, तर तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालय, राज्यसभा प्रतिनिधित्व, महत्त्वाच्या घटनादुरुस्ती. आता महत्त्वाच्या घटनादुरुस्ती हे देखील मेन्शन याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर आपण पाहू भारतीय राज्यघटनेत आतापर्यंतच्या 100पेक्षा जास्त घटनादुरुस्ती झाल्या आहे. बघा, 100पेक्षा जास्त झालेल्या आहे. तर आपण काय करणार आहोत ते सविस्तर पाहणार आहोत, पण आपण 2 पार्टमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, त्यांच्यातील काही अत्यंत महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आपण पाहू. बघा, आता पहिली घटनादुरुस्ती 1951 मध्ये झाली. आता बघा, यामध्ये तुम्हाला ऑप्शन 1950 देणार, 1952 देणार, तर तुम्ही कन्फ्यूज होता का नाही. यामध्ये तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवू शकता, ते म्हणजे जिथे आपण पहिली म्हटलेलं आहे, बघा इथे पहिली म्हटलं आहे, तर घटनादुरुस्ती 1951 मध्ये पहिलीच राहील, म्हणजे 1 आणि 1 कॉमन आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही मर्यादी, नवीन अनुसूच्या तयार झाल्या. आता बघा, नवीन अनुसूच्या कोणत्या तयार झाल्या, पहिले किती होत्या हे महत्त्वाचं आहे. आता बघा, जेव्हा घटनादुरुस्ती आपण स्वीकारली, आता स्वीकारली केव्हा, तर बघा 26 नोव्हेंबर हे डेट महत्त्वाचे आहे का, हो अनेकदा विचारले. 1949 हे काय झालेलं आपण स्वीकारली आहे, ॲक्सेप्ट केली आहे. त्यानंतर ते लागू कधी केली आहे, तर ती केलेली आहे 26 जानेवारी 1950. ठीक आहे, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आपण. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता यामध्ये आपण जेव्हा हे घटनादुरुस्ती पाहिलेली आहे आणि ते लागू केलेली आहे, त्यानंतर ती आपण ॲक्सेप्ट देखील केलेली आहे. त्यामध्ये महत्त्वाचे बदल कोणते आहे आणि नवीन अनुसूची आपण का बरं विचार केलेला आहे, तर हे का बरं महत्त्वाचं आहे माहिती आहे का. याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट लक्षात येते 395 कलम होते त्यावेळेस, त्यानंतर 22 भाग होते. ठीक आहे, 22 किती भाग होते, त्यानंतर 8 सूची होत्या, अनुसूचित आहे ना ते 8 होत्या, परंतु आता किती झाल्या, ते 12 झाल्या. ठीक आहे, 12 झालेल्या आहे. मग वाढल्या किती, तर 4. आता हे 4 का बरं वाढल्या, कुठं वाढल्या, कशामध्ये समाविष्ट केल्या, कोणती घटनादुरुस्ती होती, हे देखील आपण सोबत पाहू. आणि त्यामध्ये महत्त्वाचं आहे म्हणजे पहिली घटनादुरुस्ती, यामध्ये आपल्याला एक अनुसूची वाढलेली दिसते. बघा, यामधले पॉईंट अगर पाहतो म्हणजे ते म्हणजे महत्त्वाचे पॉईंट आहे आणि सविस्तर पॉईंट आपण फक्त आणि फक्त एक्सप्लेनेशनच्या द्वारे आपण लक्षात ठेवू, पाठांतर करू नये. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांचे प्रगतीसाठी विशेष तरतुदी, राज्यांना जास्त अधिकार देण्यात आले. बघा, ही एक कन्सेप्ट आहे, महत्त्वाची कन्सेप्ट आहे. इथे काय झालेलं आहे, राज्यांना अधिकार देण्यात आले, पण कशा प्रकारचे, बघा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांचे प्रगतीसाठी विशेष तरतुदी करण्यासाठी राज्यांना अधिकार बहाल करण्यात आले, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे एक घटनादुरुस्ती कोणती, पहिली घटनादुरुस्ती 1951, आणि त्यामधला महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे हे 90 परिशिष्ट. ठीक आहे, इथे जोडलेले आहे, हे प्लस केलेलं आहे, म्हणजेच पहिले आधीचे 8 होते आणि त्यानंतर एक नवीन जुळलं म्हणजेच 90. ठीक आहे, परिशिष्ट. आता हे परिशिष्ट काय आहे, कशा संबंधित आहे, बघा हे जमीन सुधारणाशी संबंधित आहे. कोणते, तर 90 परिशिष्ट. ठीक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. आणि सोबतच मग पुढचं आपण लक्षात ठेवू ते म्हणजे व्यापार धंदे सेवा यावर निकष टाकण्यात आले. आता कसे निकष टाकण्यात आले, व्यापार धंदे यावर निकष टाकण्यात आले. त्यानंतर कलम 19 मधील भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर 3 नवीन निर्बंध टाकण्यात आले, हे देखील महत्त्वाचं आहे. आता कोणते बघा, सार्वजनिक सुव्यवस्था, त्यानंतर परराष्ट्राची मैत्री संबंध, त्यानंतर गुन्ह्याचं उत्तेजन भाषण, म्हणजे बघा भरपूर मंडळी जमा झाली आणि असे काही भाषण करतात ज्यामुळे गुन्हा घडू शकते, ते तशा गुन्ह्याचं आपण अनिवार्य हे टाकलेलं आहे, काय निर्बंध टाकलेले आहे. आता भाऊ आपण चौथी घटनादुरुस्ती 1955, कोणतेही व्यापार राष्ट्रीयकृत करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे, तो म्हणजे राज्य संस्थेला. ठीक आहे, राज्य संस्थेला, हे महत्त्वाचं आहे. न्यायालयीन चौकशीनंतर सुद्धा खाजगी मालमत्ताचा सक्तीने ताबा घेण्यात आला असेल तर भरपाई निश्चित करण्यात आलेली आहे, हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर पाहू आपण पाचवी घटनादुरुस्ती 1955. ठीक आहे, आणि चौथी आणि पाचवी ही कोणते एकच वर्ष आहे. ठीक आहे, जिथे एक वर्ष आहे कॉमन, तर ते तुम्ही एकच घटनादुरुस्ती लक्षात ठेवा, फक्त पॉईंट लक्षात वेगळे ठेवा. जसं की चौथी घटनादुरुस्ती 1955 मध्ये झाली, सोबतच पाचवी घटनादुरुस्ती 1955 मध्ये झाली, परंतु चौथ्या घटनादुरुस्तीतले पॉईंट वेगळे आहे आणि पाचव्या घटनादुरुस्तीतले पॉईंट वेगळे आहे. ठीक आहे, म्हणून आपण ते वेगवेगळे एक्सप्लेनेशन पाहत आहोत. कलम 3 अंतर्गत राज्यांचे क्षेत्र आणि सीमा व नाव इत्यादीमध्ये बदल करण्यासंदर्भात विधेयकावर राज्यांना आपले मत किती कालावधीत दिले पाहिजे हे निश्चित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिलेला आहे. मी काय म्हटलं, ही महत्त्वाची आहे, काय अत्यंत महत्त्वाची आहे. का बरं महत्त्वाची आहे, यावर प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, आपण जे घटनादुरुस्ती होते त्यामध्ये राज्यांना महत्त्वाचा वाटा असतो आणि त्यांना एक कार दिला असतो निर्णय किंवा त्यांचा मत घेण्याचा, परंतु ते ठरवणार कोण, तर आता तो अधिकार दिला आहे राष्ट्रपतीला. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघूया आपण सातवी घटनादुरुस्ती 1956, अत्यंत मस्ट आहे. ठीक आहे, मस्ट आहे, MP आहे. का बरं मस्ट आहे, बघा आता यामध्ये जेव्हा तुम्ही पॉईंट लक्षात घेसाल तेव्हा तुमच्या लक्षात येणार ही मस्ट का बरं आहे. राज्याचे पूर्वी ABCD याप्रमाणे वर्गीकरण झाले होते. बघा आपले जेव्हा राज्य होते त्यांचे वर्गीकरण कशा प्रकारचे करण्यात आले होते, ABCD याप्रमाणे. परंतु ही घटनादुरुस्ती जी महत्त्वाची आहे, सातवी घटनादुरुस्ती 1956, हिचं वर्ष लक्षात ठेवा, तुम्हाला वर्ष देखील विचारते. आता हे ABCD प्रमाणे होते पहिले, आता काय करण्यात आलं, त्या जागी माहिती आहे का, घटनादुरुस्ती करून 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. तुम्हाला हे विचारू शकते का, 14 राज्य आणि 6, हो हे विचारू शकते, म्हणून त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आता बघा हा पॉईंट एकदम मस्ट आहे. का बरं, बघा एक
किंवा म्हणजे तिथं ऑब्लिक दिलं आहे, ठीक आहे. एक अधिक घटक राज्य ऑब्लिक म्हणजेच केंद्रशासित प्रदेशासाठी सामायिक हायकोर्टाची स्थापना अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन आहे. जर हे लाईन समजले ना तुम्ही तर तुम्हाला हे कॉन्सेप्ट लक्षात येणार. एक किंवा अधिक घटक राज्य म्हणजे एक राज्य किंवा त्यापेक्षा अधिक राज्य, ठीक आहे. एक राज्य किंवा अधिक घटक राज्य म्हणजेच केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी माहिती आहे का सामायिक हायकोर्ट, ठीक आहे. हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय. सोबतच लक्षात ठेवा सामायिक राज्यपाल यांची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे अगर तुम्ही एक्सप्लेनेशन याचं बघसाल तेव्हा तुमच्या लक्षात येणार एक घटक राज्य किंवा दोन घटक राज्य, ठीक आहे. एक केंद्रशासित प्रदेश किंवा दोन केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी काय केलेलं आहे तर सामायिक हायकोर्ट हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय, ठीक आहे. यांच्यासाठी कॉमन राहणार एका राज्यासाठी किंवा त्यामध्ये एक प्लस जास्त राज्य असू शकते. सोबतच एक किंवा अनेक एकपेक्षा जास्त, ठीक आहे, काय राहणार तर केंद्रशासित प्रदेश यांचा देखील समाविष्ट होऊ शकतो. सोबत लक्षात ठेवा ती म्हणजे आता नववी घटनादुरुस्ती 1960 बेरुबारी जो भारताचा प्रदेश होता, ठीक आहे. बेरुबारी संघ भारतीय भूप्रदेश पाकिस्तानला बहाल करण्यात आला. महत्त्व आहे, ठीक आहे, या गोष्टीला. 10वी घटनादुरुस्ती 1961, ठीक आहे. दादर हवेलीचा भारतीय प्रदेशामध्ये समाविष्ट करण्यात आला, ठीक आहे. महत्त्वाचे आणि 10वी घटनादुरुस्ती हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहू आपण 11वी घटनादुरुस्ती 1961, ठीक आहे. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र निर्वाचित मंडळ स्थापन. बघा आधी काय करत होतो आपण स्वतंत्र निर्वाचन मंडळाद्वारे आपण उपराष्ट्रपती यांची नियुक्ती करत नव्हतो, ठीक आहे. त्यानंतर आपण हे निर्णय घेतला ती म्हणजे स्वतंत्र निर्वाचन मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. का कशासाठी उपराष्ट्रपतीसाठी. आता बघा एक कन्सेप्ट यामध्ये आणखी एक आहे ती म्हणजे निर्वाचन मंडळ अपूर्ण होते म्हणून राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीला आव्हान देता येते का तर नाही, ठीक आहे. स्पष्ट मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 12वी घटनादुरुस्ती 1962 गोवा दीव दमण यांची भारतीय केंद्रशासित प्रदेशात समावेश करण्यात आलेला आहे. 13वी घटनादुरुस्ती 1962 नागालँड राज्याचा दर्जा व कलम त्यामध्ये काय दिलेलं आहे 371/1. बघा हे कलम जे आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे कशासाठी आहे कायदा व सुव्यवस्थेसाठी आहे, ठीक आहे. कोणाला दिली आहे तर नागालँडला. म्हणजे एक लक्षात ठेवा MPSC आयोगाने अनेकदा विचारलेलं आहे 371/1 हे कशाला दिलेलं आहे तर हे नागालँडला दिली आहे. यासाठी घटनादुरुस्ती 1962 आहे, ठीक आहे. 13वी घटनादुरुस्ती 1962 महत्त्वाचा आहे. विशेष दर्जा प्रदान करते. काय करते विशेष दर्जा कोणती कलम तर 371/1, ठीक आहे. कशासाठी असते कायदा व सुव्यवस्थेसाठी. हे महत्त्वाचे पॉईंट आहे. त्यानंतर पाहू आपण 14वी घटनादुरुस्ती 1962 पुदुचेरी केंद्रशासित प्रदेश म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे, ठीक आहे. पुदुचेरी जो आहे हा प्रदेश, ठीक आहे, याला काय करण्यात आलेला आहे केंद्रशासित प्रदेश म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. सोबत लक्षात ठेवा आता तुम्हाला एक गोष्ट आणखी एक सांगतो. भारतात 3 ठिकाणी आता 3 ठिकाणी कोणतं दिल्ली त्यानंतर पुदुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी काय होतं विधानसभा म्हणजेच या ठिकाणी विधानसभा मंडळ आहे. तर मग यांना काय करण्यात आलेलं आहे कलम दिलेली आहे आणि त्या विशेष कलमच्या बाबतच यांना विधिमंडळ स्थापन करण्यात होते. आणि ती कलम कोणती आहे 239/1, ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि सोबत लक्षात ठेवा ते म्हणजे हे कुठल्या राज्याला लागू आहे तर ते म्हणजे दिल्ली आणि पुदुचेरी इथे लागू आहे, ठीक आहे. त्यानंतर 15वी घटनादुरुस्ती 1963, ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे वय ठरवण्याची म्हणजे एक लक्षात ठेवा ही जी घटनादुरुस्ती आहे कोणती 15वी घटनादुरुस्ती 1963 ही फक्त आणि फक्त न्यायालयीन संबंधित आहे. हे तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजे याच्या प्रकारे अगर तुम्ही प्रश्न हाताळताना जेव्हा तुम्हाला 15वी घटनादुरुस्ती दिसणार ते तुम्हाला लक्षात येणार फक्त आणि फक्त न्यायालयासंबंधित आहे. म्हणजे मग इतर पॉईंट त्याच्यामध्ये मेन्शन केले तर तुम्ही ते इझिली रिजेक्ट करू शकता किंवा ते कॅन्सल करू शकता, ठीक आहे. आता बघा यामध्ये पॉईंट काय आहे तर सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट, ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे वय ठरवण्याची पद्धत मेन्शन केली आहे, ठीक आहे. त्यानंतर कोणता पॉईंट आहे उच्च न्यायालयात बदलीबाबत भत्त्याची सोय मेन्शन केलेली आहे. त्यानंतर उच्च न्यायालय निवृत्ती न्यायाधीशांचे सर्वोच्च न्यायालयात नेमणूक करण्यात आलेली आहे. बघा हायकोर्ट, ठीक आहे. हायकोर्ट यांचे निवृत्त जे न्यायाधीश आहे त्यांची नेमणूक कुठं करण्यात येणार आहे तर सर्वोच्च न्यायालय. अशी देखील प्रोव्हिजन यामध्ये या घटनादुरुस्तीत करण्यात आलेली आहे. त्यानंतर 16वी घटनादुरुस्ती 1963, ठीक आहे. कलम 19. आता बघा हे काय कलम 19 तर अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजेच फंडामेंटल राईट्स आहे म्हणजेच मूलभूत अधिकार आहे, ठीक आहे. आता यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. कलम 19 निर्बंध समाविष्ट करण्यात आले आहे. आता कशा प्रकारचे बघा सार्वभौमत्व सोबतच अखंडता हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहे. आणि हे फक्त आणि फक्त हे दोन शब्द यामध्ये समाविष्ट करण्यात आले काय नाही तर हे शब्द आपल्याला पुन्हा कुठं पाहण्यास मिळते ते म्हणजे 3री अनुसूची जी आहे जे शपथ घेते, ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला हे शब्द दिसून येतात, ठीक आहे. सार्वभौमत्व आणि अखंडता हे शब्द सेम आपल्याला 3ऱ्या शक्तीमध्येच म्हणजे अनुसूचीमध्ये दिसून येते. त्यानंतर बघा 21वी घटनादुरुस्ती 1967 अनेक पेपरमध्ये लेटेस्टचे कंबाईन किंवा राज्यसभामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. 8वी परिशिष्ट हे कशाशी संबंधित आहे बघा 8वी परिशिष्ट हे भाषा, ठीक आहे, भाषाशी संबंधित आहे. आता बघा सिंधी भाषा ही 15वी भाषा म्हणून समाविष्ट करण्यात आली, ठीक आहे. सुरुवात जेव्हा एक लक्षात ठेवा जेव्हा आपण घटनादुरुस्ती लागू केली तेव्हा किती भाषा होती फक्त आणि फक्त 14. आता किती 22 भाषा, ठीक आहे. आता बघा 14 आणि 22 यामध्ये किती भाषा मेन्शन झालेल्या ते म्हणजे 8 आणि केव्हा झालेलं आहे हे देखील महत्त्वाचं आहे. पहिली भाषा म्हणजेच 15वी जशी 14वी भाषा होती त्यामध्ये पहिली भाषा जी जोडली आहे तिला 15वी भाषा म्हणून आपण स्वीकृत करण्यात आलेली आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त सिंधी भाषा, ठीक आहे. आणि अत्यंत महत्त्वाची घटनादुरुस्ती 21वी घटनादुरुस्ती 1967 सिंधी भाषा, ठीक आहे, 15वी भाषा म्हणून समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघू आपण 24वी घटनादुरुस्ती 1971
हे घटनादुरुस्ती अनेकदा विचारलेली आहे. ठीक आहे, यामध्ये काय आहे, मूलभूत अधिकारासहित ठीक आहे घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेचा मान्य करण्यात आलेला आहे. आणि सोबतच लक्षात ठेवा, घटनादुरुस्ती विधेयकाला मंजूर देण्यासाठी राष्ट्रपतीला सक्ती करण्यात आलेली आहे. हे गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे, राष्ट्रपतीला इथं कंपल्सरी करण्यात आलेली आहे. जे घटनादुरुस्ती राज्यसभा आणि लोकसभा यांच्या मिळून म्हणजे संसदेद्वारे जी ही घटनादुरुस्ती करण्यात येणार त्याला राष्ट्रपती सक्तीनेच मंजुरी देणार, ती रिजेक्ट करू शकणार नाही. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर पाहू आपण 26वी घटनादुरुस्ती 1971. ठीक आहे, संस्थानिकाचे म्हणजे संस्थानिका जे आधी संस्थानिका होते त्यांचे तनखे आणि विशेष अधिकार रद्द करण्यात आले. हे एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, 1971. सोबत लक्षात ठेवा 31वी घटनादुरुस्ती 1974 लोकसभा सीट. आता बघा त्यावेळेस सीट किती होत्या आणि वाढवले किती हे देखील महत्त्वाचं आहे. 525 वरून 545. ठीक आहे, इतके वाढवण्यात आलेले आहे. त्यानंतर 35वी घटनादुरुस्ती 1974 सिक्कीमला सहकारी म्हणजे बघा एक लक्षात ठेवा, आज सिक्कीम काय आहे तर राज्य आहे. ठीक आहे, परंतु 35वी घटनादुरुस्ती 1974 तेव्हा काय करण्यात आलं होतं, सिक्कीमला सहकारी म्हणजेच कोऑपरेटिव्ह स्टेट ठीक आहे सहकारी राज्याचा दर्जा देण्यात आला होता. कोणती घटनादुरुस्ती आहे, 35वी घटनादुरुस्ती 1974. आणि त्यानंतर पुढच्या वर्षीच म्हणजे बघा 36वी घटनादुरुस्ती 1975 काय करण्यात आलं तर सिक्कीमला घटक राज्य म्हणजे स्वतंत्र ठीक आहे घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. सोबत तिला एक कलम देण्यात आली, ती म्हणजे कलम 371F. ठीक आहे, विशेष दर्जा प्रदान करते. तुम्हाला ही कलम विचारल्या जाते, सिक्कीम या राज्याला कोणती कलम देण्यात आलेली आहे, ती म्हणजे 371F. ठीक आहे, याप्रमाणे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची घटनादुरुस्ती 38वी घटनादुरुस्ती 1975 अत्यंत महत्त्वाची आहे. ही घटनादुरुस्ती का बरं करण्यात आली आहे तर बघा कुपर खटल्याला उत्तर म्हणून इंदिरा गांधी यांच्या सरकारने हे करण्यात आलेली होती. ठीक, राष्ट्रपतीची खात्री अंतिम व निर्णायक असल्याचे घोषित करून ही बाब न्यायालयीन पुनर्विलोकन करण्यात येणार नाही. हे महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, याबाबत तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही हे मेन्शन करण्यात आले होते. आणि एक लक्षात ठेवा, ही घटनादुरुस्ती 44वी घटनादुरुस्ती 1978 कॅन्सल करण्यात आली आहे. ठीक आहे, हे मुद्दा हा जो आहे ही घटनादुरुस्ती रद्द करण्यात आली होती. यामध्ये एक बघा, यामध्ये तुम्ही सविस्तर अगर समजता ना तर तुमच्या लक्षात येणार, राष्ट्रपती 123 नुसार वटहुकूम किंवा अध्यादेश जारी करतो. ठीक आहे, त्यासाठी बघा हा राष्ट्रपती जारी करतो, परंतु हे राष्ट्रपतीने खात्रीने अगर जारी केलं ना तर यासाठी तुम्ही कोणत्याच न्यायालयात जाऊ शकत नाही. अशा प्रकारची घटनादुरुस्ती होती. परंतु 44वी घटनादुरुस्ती 1978 ही रद्द करण्यात आली आहे. ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता या प्रकारे. आता बघा पुढचा आपण महत्त्वाचा मुद्दा आपण जो आहे, कुठलीही एक्झाम पकडा तुम्हाला 44वी घटनादुरुस्ती एकदम ठेवलेली असते. ठीक आहे, 42वी घटनादुरुस्ती हिला काय म्हटलं जाते तर मिनी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लहान घटनादुरुस्तीला संविधान असे म्हटलं जाते. ठीक आहे, प्रस्तावनाबाबत आता बघा हिची प्रस्तावना हे एकमेव घटनादुरुस्ती आहे, यामध्ये प्रस्तावनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. बघा तुम्हाला अनेक प्रश्न याद्वारे विचारले जाते, प्रस्तावनेमध्ये घटनादुरुस्तीद्वारे बदल करण्यात येते का, हो किंवा नाही, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाते, घुमून विचारते. ठीक आहे, पण तुम्ही एक लक्षात ठेवा, जेव्हा घटनादुरुस्ती तुम्हाला स्पष्ट दाखवत आहो तर तुम्हाला लक्षात आले पाहिजे ते म्हणजे प्रस्तावनेत बदल करण्यात येते. ठीक आहे, परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे, मूळ जो स्ट्रक्चर आहे त्याला हात न लावता तुम्ही आणखी समाविष्ट करू शकता. ठीक आहे, परंतु मूळ स्ट्रक्चरला तुम्ही हात लावू शकत नाही. हे मेन्शन आपल्याला केव्हा करण्यात आलं आहे तर बघा हे मेन्शन आपल्याला 1973 24 एप्रिल 1973. आता बघा हे डेट जे आहे हे का बरं महत्त्वाचे आहे, 24 एप्रिल 1973 यामध्ये एक निर्णय दिला जातो सुप्रीम कोर्टाने. ठीक आहे, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक पेपरमध्ये आपल्याला हा विचारण्यात येतो. ठीक आहे, या प्रकारे हा एक गोष्ट महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण पाहू आणखी काय काय बदल करण्यात आलेले आहे. यामध्ये आपल्या लक्षात आलं प्रस्तावनामध्ये शब्द बदलण्यात आलेले आहे, शब्द बदलले नाही ॲड करण्यात आले आहे. कोणते ॲड करण्यात आले आहे, समाजवादी, त्यानंतर अखंडता किंवा त्याला एकात्मता म्हणते. ठीक आहे, एक तर तुम्हाला अखंडता देणार नाही तर मग तुम्हाला एकात्मता देणार. आणि त्यानंतर धर्मनिरपेक्षता. ठीक आहे, हे 3 शब्द तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर भाग 4A मूलभूत कर्तव्य यांच्याशी संबंधित आहे. आता बघा याच्यामध्ये कलम कोणते आहे तर बघा 51A. ठीक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. आता यासाठी समिती स्थापन झाली होती, ती म्हणजे स्वर्णसिंग समिती. 1900 कधी झाली होती 76 बघा 1976 स्वर्णसिंग ही समिती स्थापन झाली होती. आणि कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आले हे इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत. ठीक आहे, यांनी करण्यात आले होते. आता बघा महत्त्वाचे पॉईंट आपण याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय काय लक्षात ठेवू शकतो ते म्हणजे 14 आणि 4. बघा भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. सोबत आपल्याला लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे भाग 14A. ठीक आहे, यामध्ये काय करण्यात आलं, भाग 14A आहे तो. ठीक आहे, ए आहे, त्यामध्ये काय करण्यात आलं तर बघा न्यायाधिकरणे घटनेत समाविष्ट करण्यात आले. यासाठी आपल्याला कलम दिलेला आहे. कलम पाठ करायचे आहे का तर नाही, कलम फक्त लक्षात ठेवा 323. ठीक आहे, 323A आणि B या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतरचा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे कोणता, राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणे बंधनकारक केले आहे. ठीक आहे, त्यानंतर नवीन मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट करण्यात आले आहे. बघा इथं हे जे कलम आहे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की 42व्या घटनादुरुस्तीत समाविष्ट करण्यात आले आहे, त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये आपल्याला कलम दिसून येते ते म्हणजे 39A, 39F, 43A आणि 48A. ठीक आहे, हे एकदम महत्त्वाचे आहे. 3 सूची आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या सूची दिसून येते, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची. ठीक आहे, आता पहा याच्यामध्ये राज्य सूचीतून 5 विषय काढून
कुठे टाकण्यात आले समवर्ती सूचीमध्ये. कोणते कोणते विषय आहे तर बघा शिक्षण, त्यानंतर वनसंपदा, जंगली प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण, वजन, मापे व न्यायाचे प्रशासन. ठीक आहे, यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. सोबत लक्षात ठेवा ते म्हणजे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयांचे संघटन व त्यांची घटना हे देखील महत्त्वाचं आहे. 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली होती. आता त्याचप्रमाणे 44वी घटनादुरुस्ती त्याप्रमाणेच महत्त्वाची आहे. 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्ये करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाची कलम म्हणजे 31, ठीक आहे, रद्द करण्यात आली होती. बघा संपत्तीचा हक्क कलम 31 मध्ये देण्यात आला होता. ठीक आहे, आणि हा कसा होता मूलभूत हक्क, परंतु हा रद्द करण्यात आला. आणि सोबतच तो आता काय करण्यात आलेला आहे तर तो कायदेशीर बाब करण्यात आलेला आहे. आता बघा यामध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवणार आहे. 44 घटनादुरुस्ती आपल्याला जशी दिसली त्यामध्ये लक्षात ठेवायचं फक्त आणि फक्त कलम 31 रद्द करण्यात आला आहे. कलम 31 काय, संपत्तीचा हक्क, हा आधी काय होता मूलभूत अधिकार, आता काय करण्यात आलेला आहे तो करण्यात आला आपल्याला कायदेशीर हक्क, फक्त आणि फक्त कायदेशीर हक्क देण्यात आला आहे. आता यासाठी कलम कोणती आहे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बघा कलम विचारते 300A, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं 300A तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लॉंग टर्मबद्दल लक्षात राहणार आहे. सोबत लक्षात ठेवा ते म्हणजे 19/1. आता लक्षात ठेवा फक्त आणि फक्त आपल्याला हे मेन्शन केलेलं आहे 31, ठीक आहे, संपत्तीचा हक्क 31 हेच रद्द करण्यात आले का नाही, त्यामध्ये एक लक्षात ठेवा ती म्हणजे 19/1/F हे देखील रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणीबाणीत अंतर्गत अशांतताऐवजी आता काय शब्द वापरला जाणार तो म्हणजे सशस्त्र बंडाळी. बघा तुम्हाला माहिती आहे काय, हेच प्रश्न माहिती आहे काय एकदम MPSC घुमून फिरून विचारतो. तुम्ही पार्टी करतात परंतु तुम्ही वेळेवर उत्तर क्लिक करू शकत नाही. का बरं, कारण की तुमच्या हे दिमागात फिट नाही बसून ठेवत, तुम्ही फक्त आणि फक्त पाठांतरच्या मागे लागता. का बरं पहा, राष्ट्रीय आणीबाणीत आता पहिले काय शब्द वापरत होते ते म्हणजे अंतर्गत अशांतता, ठीक आहे, अंतर्गत अशांतता, आणि आता काय वापरते सशस्त्र बंडाळी. ठीक आहे, हा शब्द एकदम महत्त्वाचा आहे. कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो. हे बा अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिले काय होतं राष्ट्रपतीच्या मर्जीवर, परंतु आता काय झालेलं आहे कॅबिनेटने म्हणजे जे मंत्रिमंडळ असतात त्यामध्ये जे कॅबिनेट दर्जाचे असतात, ठीक आहे, त्यांनी काय केलेलं आहे तर लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती काय करू शकते, आणीबाणी घोषित करू शकते. महत्त्वाचं आहे. कलम 352/3 कॅबिनेट ही संज्ञा समाविष्ट करण्यात आली आहे. हे कलम महत्त्वाचे आहे. सोबतच लक्षात ठेवा ही घटनादुरुस्ती का बरं महत्त्वाची आहे तर बघा कॅबिनेट यांची संज्ञा ही उल्लेख कुठे करण्यात आलेला आहे, यांच्यामध्ये मेन्शन कुठं करण्यात आला आहे ते म्हणजे 352. आता तुम्ही म्हणता 352 ही राष्ट्रीय आणीबाणी संबंधित आहे. अरे बाबा तिथं (3) आहे. बघा (3) आहे महत्त्वाचं, ठीक आहे. कलम 352/3 कॅबिनेट ही संज्ञा समाविष्ट करण्यात आलेली आहे. सोबतच लक्षात ठेवा ते म्हणजे कलम 20 आणि 21 मधील. आता बघा 20 आणि 21 हे कशामध्ये येते, हे मूलभूत अधिकार येते, ठीक आहे, मूलभूत अधिकारमध्ये येते. राष्ट्रीय आणीबाणी तहकूब होणार नाही, म्हणजेच काय होते याचा अर्थ राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागणार तेव्हा तुमचे 20 आणि 21 हे मूलभूत हक्क जे आहे हे तुमचं रद्द होणार नाही. हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती एक वेळेस पुनर्विचारार्थ पाठवू शकतो. बघा राष्ट्रपती काय करू शकतो, पुनर्विचारार्थ पाठवू शकतो. कोणाचा सल्ला, मंत्रिमंडळाचा. म्हणजे मंत्रिमंडळाने एकदा सल्ला दिला की तुम्ही आणीबाणी घोषित करून द्या, मग त्यासाठी राष्ट्रपती काय करू शकते, एकदा तुम्ही पुन्हा विचार करावा या गोष्टीवर, असं राष्ट्रपती करू शकतो. परंतु एकदा, ठीक आहे, आणि पुन्हा मग त्यांनी रेफर केल्यानंतर राष्ट्रपती ते कन्फर्म करू शकते. ठीक आहे. त्यानंतर कलम 361A आहे, ठीक आहे, ऑब्लिक काय ए, त्यामध्ये आपल्याला काय मेन्शन केलं आहे, प्रेसचे स्वातंत्र्य, ठीक आहे, फ्रीडम ऑफ प्रेस. त्यानंतर 49वी घटनादुरुस्ती 1984 मध्ये आहे, ठीक आहे. हे कशा संबंधित आहे, त्रिपुराच्या स्वायत्त जिल्हा समितीला घटनात्मक मान्यता देण्यात आलेली आहे. 52वी घटनादुरुस्ती 1985 तुम्ही लिहूनच ठेवा तुमच्या याच्यात, तुम्ही दिमागात फिट करा, काही करा, परंतु हे घटनादुरुस्ती एकदम महत्त्वाची आहे, ठीक आहे. पक्षांतर बंदी. आता बघा यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा, दावे परिशिष्ट जोडण्यात आले. आता बघा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा किती होते, 8 परिशिष्ट जेव्हा आपण घटनादुरुस्ती स्वीकार केली, त्यानंतर 4 वाढलेले आहे, आता किती आहे, 12 वाढले, 12 आहे, ठीक आहे. आता मला एक सांगा, हे 4 केव्हा वाढले, स्टेप बाय स्टेप वाढले असं ना, एखादं 4 तर नाही वाढले. मग त्यासाठी बघा पहिली घटनादुरुस्ती कधी झाली, 1951 मध्ये, 1951 मध्ये झालेली आहे. त्यानंतर त्यामध्ये काय 9वे परिशिष्ट वाढलेले आहे. त्यानंतर आता पाहू आपण 52वी घटनादुरुस्ती, त्यामध्ये काय झालेलं, 10वे परिशिष्ट वाढलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आता बघा इथं स्पष्ट करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे ते कशा संदर्भात आहे तर बघा पक्षांतर बंदी संदर्भात आहे, ठीक आहे. आणि 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पाहू आपण 56वी घटनादुरुस्ती 1987 मध्ये. आता बघा 56वी घटनादुरुस्ती अत्यंत महत्त्वाची का बरं आहे, तर गोव्याबाबत यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजावून आलेल्या आहेत. ते म्हणजे गोव्याबाबत विधानसभेत म्हणजे त्यांच्यामध्ये विधानसभा मेन्शन केलेली आहे, ठीक आहे. त्यामध्ये 30 सीटा निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर पाहू 60वी घटनादुरुस्ती. आता बघा 60, ठीक आहे, 60वी घटनादुरुस्ती 1988 मध्ये झालेली आहे. आणि हे का बरं महत्त्वाचे आहे, राज्यांना व्यवसाय, व्यापार, धंदा, रोजगार यावरील माहिती आहे का कर्जांची मर्यादा पहिले किती होती, 250 रुपये, ठीक आहे, 250 रुपये प्रतिवर्ष, परंतु ठीक आहे प्रतिवर्ष लक्षात ठेवा शब्द, आता किती झाले 2,500 प्रतिवर्ष, ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा 61वी घटनादुरुस्ती 1989 मतदाराचे वय किती करण्यात आले आहे, 21 वरून 18 वर्ष. बघा हे घटनादुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे, ठीक आहे. 61वी घटनादुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे. आपण काय याच्यामध्ये मुद्दे पाहिलेले आहे ते म्हणजे 61वी घटनादुरुस्तीमध्ये याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक नवीन ट्विस्ट आलेला आहे, ते म्हणजे 21 वर्ष होतं, ठीक आहे, कशाचं, मतदान करण्याचा. आता किती झालं आहे ते 18 वर्ष, ठीक आहे. 18 वर्षात तुम्ही 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वतः मतदान करतात, बरोबर आहे. परंतु हे याच्यामध्ये प्रोव्हिजन आपल्याला कुठं देण्यात आलेलं आहे, ते 61वी घटनादुरुस्ती, ठीक आहे. म्हणून हे महत्त्वाचे आहे. आणि यामध्ये एक वर्ष दिलेलं आहे ते म्हणजे 1989, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण पाहू ते म्हणजे 65वी घटनादुरुस्ती 1990 मध्ये. बघा SC ST राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आलेला आहे.
किती महत्त्वाची गोष्ट आहे हे तुम्ही समजून घ्या या गोष्टीवरून. ठीक आहे, 65वी घटनादुरुस्ती 1990 तुम्हाला रेग्युलर विचारलं जाते. त्यानंतर 69वी, आता बघा यामध्ये काही प्रोव्हिजन झालेले आहे. ठीक आहे, आणि ते प्रोव्हिजन दिल्ली संदर्भात आहे. जेव्हा तुम्ही 69वी घटनादुरुस्ती 70वी घटनादुरुस्ती पाहिली तर तुमच्या दिमागात फक्त आणि फक्त एक लक्षात आली पाहिजे, ते म्हणजे दिल्ली. ठीक आहे, तुम्ही अशा प्रकारे पाठांतर ठेवा, म्हणजेच पाठांतर प्रॅक्टिकली करू नका, वारंवार ते वाचता तुम्ही फक्त आणि फक्त क्लू वाईज दिमागात ठेवा. बघा 69वी घटनादुरुस्ती 1991 झाली आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला राष्ट्रीय राजधानीचा प्रदेश दर्जा देण्यात आला. आपण तिला काय म्हणतो माहिती आहे काय? NCT. ठीक आहे, देण्यात आलेला आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर 70वी घटनादुरुस्ती 1992 मध्ये. ठीक आहे, दिल्ली व पुदुचेरीच्या विधानसभेतील निर्वाचित, म्हणजे बघा इथं लक्षात ठेवा काय आहे, जे दिल्लीमध्ये जे आमदार निवडून येतात. ठीक आहे, आणि लोकांद्वारे निवडून आलेले आमदार जे निवडून आलेले आहे. का बरं मी निवडून आलेले शब्द वापरला? बघा इथे शब्द काय दिलेला आहे? निर्वाचित, म्हणजे जे निवडून आलेले आहे. ठीक आहे, करंट. ठीक आहे, सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होतात. आता बघा यामध्ये एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो. राष्ट्रपती, आता हा आपला कॉन्सेप्ट थोडा वेगळा होणार, कारण की हा मुद्दा याच्यामध्ये येत नाही, पण तरी मी तुम्हाला सांगून देतो. राष्ट्रपती, ठीक आहे, राष्ट्रपती यांच्या निवडणुकीत कोण कोण सहभाग घेते? तर बघा लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभा, दोन्ही संसद. ठीक आहे, पण याच्यामध्ये एक गोष्ट मेन्शन आहे, ते म्हणजे लोकांनी निवडून दिलेले. म्हणजेच काय आहे, तर यामध्ये फक्त आणि फक्त लोकांनी निवडून दिलेले मेंबर्स फक्त आणि फक्त सहभागी होतात. त्यानंतर लक्षात ठेवा, ते म्हणजे विधानसभा, फक्त आणि फक्त विधानसभा. ठीक आहे, विधानसभा. विधान परिषद घेते का? तर बिलकुल नाही. विधान परिषद दिसली तुम्हाला रिजेक्ट करून देते. ठीक आहे, आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे राज्यसभा. याच्यामध्येही माहिती आहे काय, जे नॉमिनेट केले जाते तेही सदस्य भाग घेत नाही. ठीक आहे, हे महत्त्वाची गोष्टी आहे. आता हे का बरं पाहिलं आपण? कारण की आपल्याला एक मुद्दा असा दिसला, तो म्हणजे 70वी घटनादुरुस्ती 1992 मध्ये दिल्ली आणि पुदुचेरीच्या विधानसभेत माहिती आहे काय, निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेणार. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, आपण काय करणार आहोत, जे घटनादुरुस्ती आहे 100पेक्षा प्लस, म्हणजे 100पेक्षा जास्त झालेल्या घटनादुरुस्ती आपण 2 लेक्चरमध्ये अटेंड करणार आहोत. आता पहिला लेक्चर आपला हा झालेला आहे, आणि दुसरा लेक्चर आपण याच्यानंतर घेणार आहोत. म्हणजे दोन्ही लेक्चरमध्ये आपण सविस्तर कंप्लीट करणार आहोत. त्याचसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, कारण की जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही करसाल त्यामध्ये तुम्हाला बेल आयकॉन दिसणार नाही. बेल आयकॉन ऑन का बरं करायची आहे? तर बघा तुमची आणि आमची बॉन्डिंग जोडण्यासाठी. म्हणजेच बघा आपण कुठल्याही प्रकारच्या सूचना, आयोगाने दिलेले महत्त्वाचे निर्णय हे तुम्हाला त्वरित पाठवण्यासाठी तुमची बेल आयकॉन ऑन असणे आवश्यक आहे. बेल आयकॉन ऑन असेल तर तुम्हाला काय होणार, पटकन फास्टमध्ये नोटिफिकेशन येणार. ठीक आहे, आणि नोटिफिकेशन आल्यावर तुम्हाला वेळेतच त्या गोष्टी माहीत होणार, म्हणजे तुमच्या अभ्यासाला एक हेल्प होणार. ठीक आहे, त्याप्रकारे तुम्ही हे गोष्टी करून ठेवा. आणि सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिला जॉईन व्हा. त्यामध्ये तुम्हाला नवीन माहिती सोबतच महत्त्वाच्या गोष्टी देखील माहीत होते. ठीक आहे.